हॅलो फ्रेंड्स. आणि आज मी बनवते आहे मटन. सो आमच्याकडे नॉनव्हेज सगळ्यांना आवडतं आणि मी मटन स्वच्छ धुवून कुकरमध्ये हळद मीठ टाकून शिट्ट्या काढून घेते आहे. आणि इकडे साईडला मी मसाल्याची तयारी करून घेते आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो, थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर टाकून त्याची पेस्ट करून घेते आहे. आणि तुम्ही बघू शकता मसाला बारीक झाला आहे. एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं आहे मी. आणि जोपर्यंत मटण शिजतं आहे तोपर्यंत मसाला पण फ्राय होऊन जाईल. ॲक्च्युली मी हे काल संध्याकाळी बनवत होते ऑफिसमधून आल्यावर, त्याच्यामुळे पटपट करायचा प्रयत्न करते आहे. मसाल्यामध्ये मी हळद, मीठ, लाल तिखट, काळा मसाला, धने जिऱ्याची पूड असं टाकून छान तेलात फ्राय करून घेते आहे. जोपर्यंत माझं मटण शिजतं आहे तोपर्यंत माझा मसाला पण फ्राय होऊन जाईल. आणि माझं पीठही मळून झालेलं आहे. सो चपात्या करायच्या, एका साईडला भात पण शिजायला ठेवलं आहे मी. सो पटपट सगळं आवरेल. आणि तुम्ही बघू शकता माझा मसाला फ्राय झालेला आहे आणि मी चपात्या पण करून घेते आहे. आणि जसं की तुम्ही बघताय माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत, माझं मटणही शिजलेलं आहे. सो मी त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये मटण टाकलं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. सो माझी भाजी झालेली आहे, चपात्या झाल्या आहेत आणि भाताचा कुकरही तुम्हाला बाजूला दिसत असेल. सो भातही झालेला आहे. सो थोडंसं प्लॅनिंग करून केलं की एकदम लवकर होतं. आणि तुम्ही बघू शकता भाजीला किती सुंदर कलर आला आहे. चपाती, भाजी, भात, कांदा, लिंबू. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज.